नमस्कार मित्रांनो, उद्या 11व्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडणार आहे आणि या भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला आज शुक्रवारी सुरुवात होणार आहे. तर बघूया रितेश भाऊ उद्या कोणाची शाळा घेतील, कोणाचं कौतुक करतील आणि कोणाला घराबाहेर काढतील. मित्रांनो, एकंदरीत गेला आठवडा पाहता तेवढे काही राडे, भांडण, तंटे बिग बॉसच्या घरामध्ये झाले नाही. परंतु 2-3 मुद्दे आहेत ना बिग बॉसच्या घरामध्ये खूप वाजले आणि हे 2-3 मुद्दे भाऊच्या धक्क्यावरती देखील वाजतील. त्यामधील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे राखीचा बिग बॉसच्या घरातील ड्रामा. राखीने ज्या पद्धतीने जेवण किंवा ती भाजी फेकून दिली, तर हा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये खूप वाजला आणि हाच मुद्दा भाऊच्या धक्क्यावरती देखील वाजणार आहे. आणि यासाठी राखीची जबरदस्त शाळा किंवा कान उघडणे होणार आहे. आणि राखीला इथे ट्रिगर केलं गेलं ते म्हणजे दीपाली आणि रेवाने. म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ आहे, जेवण बनवतात त्या ठिकाणी या दोघी चहा बनवण्यासाठी गेल्या होत्या. खरं तर ते योग्य नव्हतं. साहजिकच राखीला ट्रिगर करायचं होतं, हाच त्यांचा मुद्दा होता. चहा प्यायचा मुद्दा नव्हता किंवा चहा बनवण्याचा मुद्दा नव्हता. तर राखीला उकसवायचं होतं. तर एकंदरीत राखीसोबत या दोघींची देखील कान उघडणी होऊ शकते, विशेष करून दीपालीची. आणि दीपालीने या अगोदर देखील नॉमिनेट झाल्यानंतर बराच हंगामा बिग बॉसच्या घरामध्ये केला. तर राखीसोबत दीपालीची देखील शाळा होईल आणि मला असं वाटतं की हा जो काही सागर कारंडे आहे याची देखील शाळा होऊ शकते. कारण सागरचा असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे ना, की मुद्दा असला नसला आणि त्यामध्ये तो घुसतो. विशेष करून काटा टीम असेल किंवा राखी असेल यांचा जर मुद्दा सुरू असेल, यांचं काही भांडण झालं असेल, तर तो लगेच मध्येच उड्या मारतो. तर एकंदरीत त्या दिवशी देखील त्याने उडी मारली होती कारण नसताना आणि तो खूप हायपर झाला होता. तर कदाचित या दोघींव्यतिरिक्त सागरची देखील शाळा होऊ शकते. दुसरी शाळा होईल ती म्हणजे विशाल पोटी यांची तन्वीच्या मुद्द्यावरती. तन्वीला तो नेहमीच तुझी लायकी नाही असं सांगताना दिसतो. गेल्या वेळी देखील खूप तो बोलत होता, परंतु त्यावरती रितेश भाऊने एक चकार शब्द देखील काढला नव्हता. पण यावेळी मात्र तन्वीने जाणून बुजून आवर्जून लायकीचा मुद्दा काढला. कालच्या टास्कमध्ये साहजिकच पुन्हा एकदा आपला विशाल कोटे यांनी हा मुद्दा काढला आणि खूप वेळ तुझी लायकी नाही माझ्यासमोर उभं राहण्याची आणि बरंच काय काय बोलत होता. आता यावरती या दोघांमध्ये प्रचंड वादलं. परंतु तन्वीने एकांतात प्रभूला घेऊन हा मुद्दा काढला की याच्यावरती का भाष्य केलं जात नाही. भाष्य केलं जात नाही म्हणजे रितेश भाऊंकडनं का याच्यावरती बोललं जात नाही. तन्वीने हा मुद्दामून जाणून बुजून मुद्दा काढलेला आहे की भाऊने याच्यावरती भाष्य करावं आणि मला असं वाटतं की नक्कीच भाऊ याच्यावरती या वेळेला भाष्य करतील. दुसरा मुद्दा जो होऊ शकतो तो म्हणजे संस्कृतीचा गेम. मित्रांनो, ज्या पद्धतीने संस्कृती नॉमिनेशन टास्कमध्ये खेळत होती, जाऊ की नको, नॉमिनेट करू की नको, आणि जो काही बराच ड्रामा तिने जो क्रिएट केला होता, तर त्याच्यावरती नक्कीच बोलतील. आणि प्रत्येक वेळी संस्कृतीला, त्या सशाला तिच्या बिग बॉसच्या घरातील गेमबद्दल बोललंच गेलं. तर यावेळी देखील तिला बोललं जाऊ शकतो. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असेल भाऊच्या धक्क्यावरचा तो म्हणजे कालचा कॅप्टन्सी टास्क. ज्या पद्धतीने संकेतने जे काही तन्वी आणि सागरला पकडून ठेवलं होतं आणि जे काही कपड्याची खेचाखेची पाहायला मिळाली, तर इथे संकेतला नक्कीच बोलतील की ठीक आहे, सागर मुलगा आहे, त्याचे कपडे तू काढीस, कारण ते काढायला नको होते, पण तो कपड्याला धरूनच त्यांना खेचत होता. सागरचे तर कपडे काढलेच त्याने, पण तन्वीच्या कपड्यावरती देखील त्याने हात टाकला. तन्वीची पॅन्ट देखील तो खेचताना दिसत होता. तन्वीचं एक ठीक आहे की तन्वी त्या टास्कमध्ये बोलत नाही, एक टास्क म्हणूनच ती घेते. तर एकंदरीत याबद्दल आहे ना, नक्कीच संकेतला बोल मिळतीलच आहे. पण या टास्कमध्ये, या फेरीमध्ये जो काही सागर तन्वीने जो काही गेम खेळा, जो काही टास्क खेळा, तर त्यासाठी या दोघांचंही कौतुक होईल. आणि एकंदरीत ती पहिली फेरी आहे ना, ती खूप छान पार पडली. त्यानंतर याच टास्क अंतर्गत ज्या पद्धतीने विशाल कोटी यांनी रेवा आणि दीपालीला जे काही पकडून ठेवलं, जे काही लॉक केलं होतं, तर त्यावरती विशालची कानउघडणी करतील की तू अशा पद्धतीने पोरींना पकडून ठेवायला नको, त्या सुटणारच नाही, मग ते गेम पुढे जाणारच नाही. तर या गोष्टीवरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. तर हा जो काही कॅप्टन्सी टास्क आहे ना, तर तो कदाचित वाजू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो, असंही होऊ शकतं, याच्यावरती नक्कीच भाष्य करतील की जो काही गोल्डन रेशन कार्डचा मुद्दा होता, ज्याच्यामध्ये संकेत हा संचालक होता आणि संकेतचं जे काही संचालन होतं ना, त्याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील. टास्कमध्ये असं दिलं होतं
की मराठीचाच वापर करायचा आहे. तर विशाल आणि बाकीच्या लोकांकडनं बरेचसे हिंदी आणि इंग्रजी वर्ड्स निघाले होते आणि एकंदरीत सोशल मीडियावर असं सांगण्यात होतं की संकेत या टास्कमध्ये बायस झाला होता. आता खरंच संकेत बायस होता का? हे आपल्याला उद्याच्या भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळणार आहे आणि एकंदरीत हे जे काही मुद्दे आहेत ना, ते भाऊच्या धक्क्यावरती वाचतील. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने हा जो राकेश बापट आहे, तो सांगत होता, की आमची काटा टीम नल्ली आहे. तर याच्यावरती नक्कीच भाष्य करायला पाहिजे. आणि राकेश बापट आहे ना, हा फ्रंट फूटला येऊन खेळत नाही. या टास्कमध्ये देखील कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये देखील तो आला नाही आणि त्या पोरींना, महिलांना पुढे ठेवून तो खेळताना दिसतोय. तर याच्यावरती नक्कीच बोलायला पाहिजे. यासोबतच विशाल आणि राकेशमध्ये जे काही नॉमिनेशनमध्ये वाजलं, तर त्याच्यावरती कदाचित भाष्य करू शकतात. आणि आज जो काही कॅप्टन पदाचा टास्क आहे, त्यामध्ये काय घडतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर त्याचे 1-2 मुद्दे आपल्याला नक्कीच भाऊच्या धक्क्यावरती पाहायला मिळतील. पण जो काही भाऊचा धक्का आज चालणार आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो, राखी सावंतने जो काही ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये केला, भाजी वगैरे टाकून, जे काही ट्रिगर झाले होते आणि जो काही तिचा स्फोट झाला होता, तर त्याच्यावरती नक्कीच भाष्य केलं जाईल. दुसरं म्हणजे याच्यामध्ये दीपाली आणि तिची ती शेपटी रेवा यांनी ट्रिगर केलं होतं. त्याच्यामध्ये सागरने नेहमीप्रमाणे उडी घेतली. तर हा मुद्दा खूप वाजणार आहे. तन्वीने एक आवर्जून जाणून-बुजून मुद्दा काढला. तो म्हणजे माझी लायकी काढली जाते. तर ह्याच्यावरती भाष्य केलं जाईल. त्याच्यावरती नक्कीच विशालची कदाचित शाळा होणार आहे. तर हे मुद्दे 2 महत्त्वाचे असणार आहेत. आणि हा जो काही कॅप्टन्सी टास्कचा मुद्दा होता, ज्याच्यामध्ये कपडे वगैरे काढणे असेल किंवा विशालने ज्या पद्धतीने त्या पोरींना लॉक करून ठेवलं होतं, तर हे 3 मुद्दे भाऊच्या धक्क्यावरती वाजतील. तर याच्यामध्ये ज्याने कोणी जो काही चांगला परफॉर्मन्स दिला, त्यांचं कौतुक या ठिकाणी मात्र नक्कीच होणार आहे. आता यासोबत बघू, जो काही प्राण्यांचा टास्क होता, त्याच्यामध्ये जे काही बरेच अपशब्द वापरलेत. आता ते कोणकोणते अपशब्द भाऊला खटकतात, हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर काय वाटतं तुम्हाला? भाऊने कोणाची कोणत्या मुद्द्यावरती शाळा घ्यावी, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.